रामायणातला एक प्रसंग आहे. सीतामाई वनवासाला निघाल्या आणि प्रवास सुरू झालाय त्यांचा. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. प्रवास करता 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 भगवंत म्हणत होते, मी म्हणत होतो तुला सीते घरी राहा. खडतर प्रवास आहे हा. सीताईनं दिलेलं उत्तर आहे, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेते राघव ते सीता, जेथे राघव ते सीता. विधिना तेरे लेख किसी की समझ न आते हैं, विधिना तेरे लेख किसी के. ऐका माऊली, देवाचं विधिविधान, देवाच्या जीवनातलं कर्म वागवा, देवाच्या सुद्धा लक्षात येत नाही. काय कर्माची गती आहे. विधिना तेरे लेख किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाली. वाह. सबके कष्ट मिटाने वाली, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. देवानं मला काही दिलं नाही असे ज्याला म्हणावं वाटेल ना, त्यावेळेला रामायणाकडे चला. परमेश्वरानं आपल्याला खूप दिलंय, याचा शाश्वत पुरावा रामायणात मिळेल आपल्याला. त्या पंचवटीत आले. ऐका, तिथं पान गोळा केलं महाराज. मिथिलेचा राजा आहे सीतेचा बाप, अयोध्येचा राजा आहे त्या सीतामाईचा सासरा, आणि त्रैलोक्य ताब्यात आहे तिच्या मालकाच्या. इतकं वैभव आहे सीतामाईकडे. पण पान गोळा करायला बाहेर फिरायची. पत्ता पत्ता तिनका जोड़े जाते हैं रे राम. पत्ता पत्ता तिनका जोड़े जाते हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. कुटिया बांधली हो, स्वतः करता झोपडी बांधली. पंचवटीत सीतामाईच्या दर्शनाला त्या नाशिक जिल्ह्यातले त्या परिसरातले सगळे हिंसर प्राणी यायचे. एक दिवस दुपारची वेळ आहे, सीतामाई पहुडलेल्या आहे. सोसाट्याचा वारा सुटला. सगळे पशु पक्षी हिंस्र प्राणी दर्शनाला आलेले मैयाचा. नाथ महाराजांचा स्वतंत्र अभंग आहेत. योगियांचे ध्यान अपै विश्रांती, आदिशक्ती म्हणती तुम्हालागी, नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य, अकार उकार मकार भेद मावरला, अहम सोहम कोहम तुमचा प्रकार, वेदशास्त्र सार तुम्ही जाणा,
अनुग्रह कृपेचा मजला गीतो द्यावा एका जनार्दनी करावा कृपा पात्र. प्रार्थना केली आहे नाथ महाराजांनी देवा आई आदिशक्तीकडे. सगळी हिंस प्राणी उडे. सोसायट्याचा वारा सुटला. मालक मैयाचा पदर उडाला त्या हवेत. पुणेकर पदर उडाल्या उडाल्या सगळे हिंस्र प्राणी पाहत होते. भगवंताला डोळा लागलेला, पण लखनजी पहारा देत आहे. त्यांची लखनजी सारख्या साधूकडे पाहायची दृष्टी बदलली, नजर बदलली. आणि ते म्हटले याच्या मनात काहीतरी काळ आहे. कोण म्हणताय असं? हा, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोण म्हणताय? ते हिंस्र प्राणी म्हणताय. लखनजीच्या मनात काहीतरी काळ आहे. हे भगवंतानं ओळखलं. भगवंताने एका सुंदर पोपटाचं रूप घेतलं आणि तो पदर चोचीत धरला आणि खोचला. ओढून नाही गेला तो पोपट. समोरच्या वृक्षावरती बसतोय आणि लखनजीला प्रश्न विचारतोय. जैसा मिना ते देखो बकू का निदाना ते रंकू श्री देखो कामकू प्रवृत्ती धरी भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नानाचार गौरव सुकोलिनाचे. याच अर्थाचा एक कबीरांचा दोहा आहे. चला जाऊया तिकडे. जल देखत शुद्धता उपजे कामिनी देखत का. जल देखत शुद्धता उपजे कामिनी देखत का. शस्त्र देखत युद्ध उपजे साधू देखत राम कबीरा. साधू देखत राम जल देखत शुद्धता उपजे कामिनी देखत का. शस्त्र देखत युद्ध उपजे साधू देखत राम कबीरा. साधू देखत राम. श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम. जल देखत शुद्धता उपजे कामिनी देखत काम. का रे बाबा नियम तुला लागू करायचा का? विचारलं भगवंतानं. प्रश्न विचारता बरोबर लखनजींनी दिलेलं उत्तर इतकं गोळ आहे. माता यस्य पतिव्रताम पिता यस्य सुचिरभूतो. ज्याची माय पतिव्रता आहे, ज्याचा बाप सुचिरभूत आहे आणि ज्याच्या श्रीमुखात माझ्या मोठ्या दादाचं अर्थात जगाच्या मालकाचं नाव आहे, त्यानं जगातलं कोणतंही चित्र पाहिलं तरी तो बदलत नाही. हो, मी इथं एका चांगल्या सेवेमध्ये रुजू आहे. माझ्याकडे पाहायची तुमची दृष्टी बदलवू नका. सगळे हिंस्र प्राणी लखनजीकडे आले. साष्टांग दंडवत घातला महाराज पायावर. ते म्हटले आमची दृष्टी बदलली, तुमच्याकडे पाहायची, आम्हाला माफ करा. संदेह इतका वाईट आहे, तो साधूकडे सुद्धा चांगल्या नजरेने बघू देत नाही. अभंगाची प्रस्तावना जरी कळाली तरी अभंग कळेल असा अभंग आहे. तो काही अर्थाचं विश्लेषण करायचं, त्या प्रत्येक पदापदाचा भाव काढण्याजोगा अभंग नाहीये. वाकून दंडवत करावं संतांचं महिमान ऐकून असा तो अभंग आहे. त्यामुळं प्रस्तावना मुद्दाम वाढवतोय. संदेह निवृत्त झाला का झाला? तो येऊ नये आला कसा तुमच्याकडे? संदेहातला साधक
ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या दरबारात चालत नाही महाराज, नाही चालत. मी तुम्हाला एक श्लोक सांगतो बघा. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रते यस्मिन कुले तो मुत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. हा एका सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे, पंचतंत्रातली घटना आहे. एक सिंह पाणी प्यायला जातोय आणि पाणी प्यायला गेलेल्या त्या सिंहानं त्या तळ्यावर आलेली कोलीन पाहिली. बघा श्लोकाचा भाव किती सुंदर आहे. त्या कोलिनीला त्या सिंहाने पाहिलं, पाणी पिताना डरकाळी फोडली महाराज. त्याला प्रचंड आनंद झाला. अरे पाणी तर भेटलं पण खाद्यही भेटलं. सिंहानं डरकाळी फोडता बरोबर ती इतकी घाबरली का तिच्या पोटात बच्च होतं, ती गर्भवती होती. तिनं तिच्या पोटातलं बच्च क्षणात जमिनीवर फेकून दिलं महाराज. क्षणात वाऱ्याच्या वेगात पळत सुटली. हा सिंह त्या बच्च्याजवळ गेला. सिंह कधी सामान्याबरोबर वाद घालत नाही. कीर्तनाला बसलेल्या सिंहांनी एवढं घरी घेऊन जा. काय चिल्लर माणसाबरोबर वाद घालवण्यात आयुष्य खर्च करायचं. कोणाबरोबर वाद घालण्यात मजा नाही. मी तर आपल्याला सांगेल, जगाच्या मालकावर नितांत श्रद्धा ठेवा, प्रचंड विश्वास ठेवा. जगानं जरी ठरवलं आपलं वाटोळं करायचं तरी आपलं वाटोळं करण्याची ताकद जगात नाहीये. आपलं वाटोळं करणारे आपल्या आत आहे. तेवढे सावरा, जगातला कोणी सुद्धा आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. लोकांना आपला द्वेष करू द्या, आपण नाही कोणाचा द्वेष करायचा. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. तुकोबाराय बोलतात, मत्सर जीवाला इतका त्रास देतो की तो स्वच्छ सुंदर आनंदी जीवन जगू देत नाही. असं आहे. मोठ्या बरोबर वाद घातला पाहिजे, सामान्य बरोबर नाही. आपल्या वादाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. काय जनाबाईनं वाद घातला महाराज, कोणाबरोबर? ती जनाबाई भांडली सुद्धा, पण कोणाबरोबर? देवाबरोबर. अरे अरे विठ्यामुळं माईच्या कारट्या तुझे रांड रंडके झाले, तुझे रांड रंडके झाले, तुझे गेले मडे तुला पाहून काळ रडे. एक आणखी प्रसिद्ध भांडण आहे जनाबाईचं. जनाबाईचं प्रसिद्ध भांडण आहे का? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, तो भाग्यवंत केला. चोरट्याचा अभिमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तिवृथा गुंतविली, वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. कडी स्वकुळाला वियली, कडी स्वकुळाला वियली. यादवेंद्रा ही गोष्ट बरी नाही केली. सत्ववानाचा भाऊ केला छळ, सत्ववानाचा भाऊ केला छळ, सत्ववानाचा भाऊ केला छळ, सत्ववानाचा भाऊ केला छळ. कीर्तिवानाचे मारियले बाळ, बाळाचे मारियले बाळ. सका म्हणवीस त्यांचे नाशिबळ. माझा खेळ झाली म्हणे मी जाणे तुझा खेळ, तुझा खेळ. धनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, म्हणे मी जाणे तुझा खेळ. धनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. म्हणे मी जाणे तुझा खेळ. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. चिल्लर माणसाबरोबर काय वाद घालत बसायचं? वादही करावं तर त्याची चर्चा झाली पाहिजे. शेकडो वर्ष होत आहे पण जनाबाईच्या भांडण्याची चर्चा होते. आपण कोणाबरोबर वाद घालतो? सिंह त्या पिलाजवळ गेला आणि त्याला उचललं.
घरी आणलं, बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे 3रं माझं समज. आता जुन्या काळातली बायको होती, एका आवाजात ऐकलं होतीनं. आता सिंहांनी या भानगडीत पडू नये, मजा नाही राहिली त्यात. आता सिंह गारद झाले, गारद. परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. मी तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईने मला पोचा फेकून मारला, डाग पडला पांढऱ्या शर्टला. मी तिच्याकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती. ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती, पण तिला काही मिळायच्या अगोदर मी बाहेर पडलो. तिच्या नवऱ्याला फोन लावला, म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता. तो म्हणे झालं काय? अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हटलं तुम्हाला? म्हटलं हो. तो म्हणे तिला काही लाज, तिला काही अक्कल, तिला काही शरम. म्हटलं तू तिला जाऊन विचारलं पाहिजे ना घरी. तो म्हणे महाराज तुम्ही फोन ठेवा, मला फक्त घरी पोहोचू द्या. अरे म्हटलं जाऊ दे. नाही नाही मला घरी पोहोचू द्या. अरे म्हटलं मारशील बिरशी तिला. अहो तुम्ही मला घरी पोहोचू द्या. मी त्याला पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला, भाऊ पोहोचले नाही अजून. तो म्हणे मी दारातच उभा आहे. मग म्हटलं घरात का जात नाही? घरातली फरशी ओली हो म्हणे अजून. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. सांभाळ सांभाळ ही माझी पोरं आहे. कोण म्हणतंय असं? कोण म्हणतंय? हा, सिंह म्हणतोय बायकोला सांभाळायला लागली. ती दोन्ही पोरं मोठी झाली. सिंहाच्या जीवनातलं दुसरं वैशिष्ट्य आहे, मालक तर आपल्या पोराला कधी आयतं खायला देत नाही देत. तुम्हाला सुद्धा विनंती, तुम्ही लय करोडपती कमवण्याची सवय आपल्या पोराला लावा. देव कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. अरे तुला काहीच करायची गरज नाही, 7 पिढ्या पुरल एवढा आहे आपल्याकडं, असं म्हणणाऱ्यांची पोरं रेल्वे स्टेशनवर भीक मागताय आज. पण सगळं असून सुद्धा पोरा कष्ट कर रे, नीतिमत्तेनं जग रे, चारित्र्यानं जग रे, असं सांगणारी म्हातारी ज्या ज्या घरात झाली त्या घरातली पोरं IPS अधिकारी आज. कष्ट करण्याच्या पाठीमागे, नीतिमत्तेनं जगवण्याच्या पाठीमागे भला मोठा हात आहे महाराज कुटुंब प्रमुखाचा. आपण सांगितलं पाहिजे. 30 वर्षाचं वय झालं, 30, बापाच्याच पैशाचा झेंडा घ्यायचा, बापाच्याच पैशाचं 200 रुपयाचं पेट्रोल घ्यायचं, ते गाडीत टाकायचं, झेंडा बुलेटला बांधायचा आणि गावभर ती बुलेट फिरवायची. माझ्या विचाराला न पटणारी शिवाजी महाराजांची जयंती ही, मला नाही आवडत ती जयंती. पेट्रोल बापाचं, गाडी बापाची, तू तुझ्या पायावर उभा राहा. अरे भल्या माणसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कुटुंब प्रमुख असला पाहिजे. घर चालवणारा, गाव सांभाळणारा, अनाथांना सांभाळणारा, पर्यायी परिसर दत्तक घेऊन सांभाळणारा, दुष्काळात कुठली झळ न त्या प्रजेला पोहोचू देणारा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजांना अपेक्षित आहे. तो विचाराचा मावळाच क्रांती करू शकतो. लढलं पाहिजे. जिथं माणसं गावात झेंडावंदना करता भांडणं करतात, तो गावात झेंडावंदनाच्या सन्मानाकरता मानाकरता माणसं भांडणं करतात, तिथं गुळगेवळ्या बर्फात तुमची माझी पोरं देशाच्या तिरंग्याला सलामी देतात आणि म्हणतात हरा है इस्लाम का भगवा है भगवान का सफेद ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. ही वैभव आहे लढणाऱ्या महाराष्ट्राचं. लाव छातीला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. ही सुजगता, संपन्नता महाराष्ट्राच्या या भारताच्या संपन्न इतिहासात दडलेली आहे. त्यामुळं आपण आपल्या पोराला लढणं शिकवलंच पाहिजे. आयतं नाही खायचं महाराज, कष्ट करून खायचं. ती दोन्ही पोरं शिकारीला निघाली. पण शिकारीला जाता जाता मी संदेह सांगतोय तुम्हाला अजून सुद्धा. एवढा संदेह कळाला आणि तुमच्या डोक्यातला तो गेला की आपलं कीर्तन संपलं. शिकारीला निघाली, दोघांच्या चर्चा सुरू झाल्या. दादा आज आपण ती शिकार करू जी आपल्या बापाला सुद्धा बघून आनंद वाटेल. कोणती शिकार करायची? अरे आपण हत्तीची शिकार करूया. दोन्ही पोर गेले,
हे सगळं कोलं ऐकत होतं. कोलं म्हणे, अबे त्या हत्तीचा पाय केवढा, तुम्ही केवढे, काऊन नादी लागून राहिले त्याच्या, तुम्ही घरी चला. त्या दोघही भावांनी असं वळून पाहिलं. कोणाकडे कोणाकडे भगवा, कोणाकडे, खोल्याकडे, खोल्याकडे खोल्याकडे. ते खोल्याकडे वळून पाहता बरोबर ते तिथून पळत निघालं घरी. त्याची आई विचारते, का रे बाबा काय झालं, गडबडीत रडाबिडायला लागला, आता नाटकीच कोलं. तो म्हणे, आई तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच राहिलो आता. ती दोघी गेले. ते कुठं गेले, अगे मी नाही म्हणत होतो त्यांना, ते भिडल्या हत्तीबरोबर, मेले असतील ते आतापर्यंत. ती त्याला जवळ बोलावते आणि काय म्हणते ऐका. शोरोसी, तू शूर आहे, कृतविद्योसी, तू हुशार आहे, दर्शनीवसी पुत्रते, तुझ्याकडे पाहिलं की पुत्रोत प्रेम करावं वाटतं. फक्त कोल्या, यस्मिन कुले तो उत्पन्नो गजस्तत्रण हन्यते, तुझ्या घरात जन्माला आला, त्या घरात कोणाच्या ताकदीवर विश्वास ठेवायची पात्रताच नाही, तुमच्या घराण्यात ती परंपराच नाही. अरे तू जर माझ्या लेकरांच्या मनगटातल्या ताकदीवर विश्वास ठेवला असताना कोल्या, लेका हत्ती बरोबरच्या सिंहाच्या युद्धात सुद्धा तुझ्यासारख्या कपडे सांभाळणाऱ्या कोल्याचं नाव सुद्धा त्यात आलं असतं. पण तू अविश्वास दाखल केला, संशयाच्या भूमिकेतून माझ्या लेकरांकडे बघितलं, घरी आला. तुला जर जगाव वाटत असेल ना कोल्या, तू माझी पोरं घरी यायच्या अगोदर इथून निघून जा, नाहीतर ते तुझ्या नरडीचा घोट घेतील. संदेहातलं कोलं आमच्या घरात जीवन जगू शकत नाही. जसं संदेहातलं कोलं सिंहाच्या दरबारात चालत नाही, तसा संदेहातला साधक ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. हे शरीर मिळालं परमात्म्याकडे जाण्याचं. शरीरम आद्यम धर्म साधनम खलु. खलु म्हणजे निश्चय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हे मला साध्य करायचंय, कसं होईल. पण मी त्या प्रतिष्ठान नगरीतली पैठण क्षेत्रातली ज्ञानोबाईंची मुक्ताबाईंची क्रांती कानानं ऐकली. काय, अरे देवा तू मुक्याला बोलवतो, मुकम करोती वाचालम, पण तुला सामर्थ्य सांगू का देवा, ये माझ्या ज्ञानोबाईंचं मुक्ताबाईचं सामर्थ्य ऐकायला ये. तू मुक्याला बोलावलं रे देवा. अरे मुक्याला बोलावणं काय पुरुषार्थ आहे रे, ज्याचा बोलण्याचा संबंध नाही, ज्याचा श्रीमुखाचा संबंध नाही, ज्याचा मानवी देहाचा संबंध नाही, ज्याचा ज्ञानाचा संबंध नाही, अशा निर्बुद्ध रेड्याला सुद्धा माझे ज्ञानोबा ज्यावेळेला म्हणतात बोलणारे महेशा, त्यावेळेला तो बोलत असताना सामान्य बोलत नाही, वेद बोलतो. क्रांतिकारक संतांनी वेद बोलवणारा रेडा मी पाहला आणि अंतकरणातला संदेह निवृत्त झाला. जे रेड्याला बोलवू शकतात ते पिंपळनेरला राहणाऱ्या निळोबाऱ्यांना का बोलवू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. संदेह गमला, संदेह गमला, संदेह गमला, संदेह गमला, संदेह गमला, संदेह गमला, संदेह गमला. रेडा कैसा बोलविला, रेडा कैसा बोलविला, रेडा कैसा बोलविला, रेडा कैसा बोलविला. सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती. हे संदेह
मला रेडा कैचा बोलविला. आमचा संदेह निवृत्त झाला. आपले संत इतके कृपाळू आहेत महाराज, ते रेड्याला सुद्धा मंदिरापर्यंत नेऊन पोहोचवतात. एवढंच नाही, हा अभंग एका चरणामधून दोन्ही चरण सोडवणारा अभंग आहे. का संदेह ग मला रेडा कैचा बोलविला एक, अन निर्जीव चालविली भिंती दोन, म्हणून संदेह ग मला. जिचा चालण्याचा संबंध नाही. सुंदर ग्रामामधून आपल्या उपासनेच्या तपश्चर्याच्या भूमीतून आत्ताचं मुक्ताईनगर तालुक्यातलं चांगदेव गाव, तापीच्या किनाऱ्यावर तापीचा आणि पूर्णेचा संगम आहे. त्या संगमावरून चांगदेव महाराज इकडे निघाले. कुठे? तुमच्या आळंदीच्या दिशेनं. आणि माहिती पडलं मुक्ताबाईला. स्वतः ज्ञानोबा आहे, मुक्ताबाईचा संवाद आहे, गोड चरित्र आहे. मुक्ते, ती चांगोबा येत आहे का आपल्याला भेटायला? येऊ देत ना दादा. नाही ग, मोठा माणूस आहे. अगं भला मोठा शिष्याचा थाट आहे त्यांचा, त्यांची आरती करतात त्यांचे शिष्य. योगाचे ते तपस्वी आहे, महात्मे. सुंदर ग्राममध्ये तापीच्या किनाऱ्यावर त्यांनी आपल्या उपासनेचं केंद्र निर्माण केलेलं आहे. येऊ द्या दादा. अगं मोठी माणसं आपल्या भेटीला येत असतील, त्या आपण तर 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. आदर करणं आपल्या संप्रदायाचा धर्म आहे. 70 वर्षाची माणसं पंढरपूरला आपल्या पायावर डोकं टेकवतात महाराज. आपण म्हणाव बाबा तुम्ही नका पडू आमच्या पाया. अरे पोरा, लेका या क्षेत्राचं महिमान आहे. ते म्हणतात पाया पडलं पाहिजे. माफी मागून बोलतो माणूस 10 बाय 10च्या खोलीत कोणाच्या पाया पडेल, पण लोकांतात त्याला पाया पडावं वाटत नाही. लोकांतात समाजाच्या पाया पडावं वाटत नाही. यात नवल नाही महाराज. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांचं सुद्धा डोकं टेकून दररोज दर्शन घ्यावं वाटत नाही आपल्याला. ही या जगतातली, या कालातली शोकांतिका आहे. नाही टेकावं वाटत. आपण कोण्या भूमीत जन्म घेतला याचं तरी भान आपल्याला असलं पाहिजे. तरुण पोरांनी दररोज तो आशीर्वाद घेऊन आपला मार्गक्रमण केला पाहिजे. एकदा देवाचा आशीर्वाद मिळू दे भल्या माणसा, कोणता शाप तुझ्या पुढे येणार नाही. पण तू आई वडिलांचा शाप घेऊन जगशील, जगातला कोणताच आशीर्वाद तुला वाचवणार नाही. इतकी ताकद आहे आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये. निलेश दादांना आशीर्वाद द्यायला स्वर्गातून काका बघत असतील आणि म्हणतील नाही नाही माझ्या निलेशला आशीर्वाद देऊ द्या. अरे माझ्या निलेश दादांनी सगळी वारकरी एकत्रित आणली. विठ्ठल महाराज, ही क्रांती एका लेकराने एका पोरानं केलेली. साधी गोष्ट आहे आपल्या पूर्वजांकरता. 13 दिवस फोटो लावायला वेळ मिळत नाही लोकांना. नाही फोटो ना हात भिंतीवर, पण पदोपदी आपल्या पूर्वजांच्या उपकार. ती जमीन खातोय भल्या माणसा. अरे ज्या जमिनीतलं अन्न तू खातोय ना, या जमिनीवर तुझा बाप सुद्धा जगलाय, तुझा आजा सुद्धा जगलाय, तुझा काका सुद्धा जगलाय. एक वेळ उपवास राहून त्या वडिलांनी तुझ्याकरता ही जमीन वाचवली. टोकळा सोन्याचा तुझ्याकरता दिला रे जमिनीचा. तुला निदान त्यांच्या जमिनीतलं खाऊन त्यांचं म्हणून घेता येत नाही. तू जन्माला आला की तुझं पाप जन्माला आलं. इथे जसा पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो ना, तसा शाप सुद्धा मिळतो महाराज. कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ते शाप देता शाप. आमचंच खातो, आमच्याकडे पाठ फिरवतो. लाज नाही वाटत काही आमचं खायला? म्हणून स्त्रियांना माझी विनंती आहे, तुमच्या आईच्या वर्षी श्राद्धापेक्षाही सासऱ्याचं सासूचं वर्षी श्राद्ध कोणत्या तिथीला येतं याचं भान जरा असू द्या. तुमच्या पोरांचं भविष्य अवलंबून आहे ते श्राद्धावर. तुम्ही ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिला स्त्री जातीला. पण माफी मागून बोलतो माझ्या माऊल्यांनो, स्त्री जातीचं जीवन शोभायमान करणारी जगामध्ये एक स्त्री आहे, तिचं नाव आहे सासू. तिनं तुमच्या कपाळावरचं कुंकवाचं दान तुमच्या पदरी घातलंय आणि तुमच्या गळ्यातलं सौभाग्याचं लेणं मिरवण्याचं दान तुमचा मालक, तुमचा पती, तुमचा नवरा आईने नाही, आपल्या सासूने आपल्याला दान केलेलं आहे. आपल्या पोटी जी संतती आहे ना, ती तिच्या रक्तातून निर्माण झालेली संतती आहे. आपला कुलाचार देवानं आई बनण्याचं सौभाग्य त्या सासऱ्याच्या, त्या सासूच्या कृपेनं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं त्यांची जरा काहीतरी काळजी श्राद्धाच्या दिवशी आपण बाळगा. पोरांचा आशीर्वाद, पोरांना त्या सासू सासऱ्यांकडून आशीर्वाद मिळवून घ्या. 3-3 लाख रुपये नारायण नागबली करता खर्च केल्यापेक्षा
पुण्यस्मरणाच्या दिवशी त्यांच्या वाडवडिलांचा फोटो ठेवा, माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ म्हणा, रामकृष्ण हरी भजन म्हणा, माझ्या मुक्ताबाईचं भजन म्हणा, ज्ञानोबाऱ्यांचं भजन म्हणा. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, हे वैभव संतांच्या भजनामध्ये. अरे स्वतःचं पद देतात, स्वतःचं पद कोण देत? माझे ज्ञानोबारे देतात, माझे तुकोबारे देतात. आपल्या लेकरांना जरा ज्ञानेश्वरीकडे वळवा. ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीत जन्माला आलो, 50 वेळा वाचणं होत नाही ज्ञानोबाऱ्यांच्या. आपल्या इतकं स्पर्धेचं युग आहे. आमचे श्रीगुरु म्हणायचे, कीर्तनाला जातेवेळी सुंदर ते ध्यान अभंग जरी कीर्तनाला घेत असलात तरी एकदा गाथा पाहूनच घ्यावा. का? निदान तो गाथा आपल्याला नारदाच्या गादीवरून समाजाकडे जाऊ देत नाही, देवाकडे घेऊन जातो. हल्ली समाजाकरता जास्त चाललंय, शिवाय देवाच्या. आपल्यावर उपकार आहे महाराज ज्ञानोबाऱ्यांचे, तुकोबाऱ्यांचे. ते उपकार असे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचे उपकार आहे. ज्या दिवशी विश्व लयाला जाईल त्या दिवशी ज्ञानोबाऱ्यांच्या आणि तुकोबाऱ्यांच्या उपकाराचं विस्मरण झालेला साधक महाराष्ट्रात जन्माला येईल. तोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांच्या उपकारातच जगावं लागेल. तुम्ही ज्या घरात राहता, तुम्ही जिथं वास्तव्य करता, ही भूमी पवित्र करायचे उपकार सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी तुमच्यावर केले. वास्तविक याच परिसरात ज्ञानोबाऱ्यांनी अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्रायणीचं पाणी पिलंय, पण तरी आशीर्वाद दिला ज्ञानोबाऱ्यांनी. अन्नाच्या जागेवर इंद्रायणीचं गटागटा पाणी पिऊन आशीर्वाद देणारं कोण आहे महाराज? तरी म्हटलंय, अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तुल्य निंदा सुतीर्मोनीर संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान्य प्रियो न रहा. काय 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलं माझ्या संतांचं. तर चला वाट तुमच्या पोरींना जरा ज्ञानेश्वरी वाचू द्या. 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत पोरगी जिन्यात बसते मोबाईल घेऊन. मलाही बहीण आहे. बाई जरूर अभ्यास कर, सोशल मीडिया चांगलं माध्यम आहे, पण तुला एक सांगू का, नुसता कायम तुझ्या स्टडी करता तुझ्या हातात असलेला मोबाईल नाही ग पाहू वाटत तुझ्या आईला. तुला जर तुझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असेल आणि तुझ्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणायचं असेल तर तू जगाच्या पाठीवरचा सगळ्यात पवित्र ग्रंथ, तुझ्या आईनं वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानोबाऱ्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुझा बाप थकून घरात आल्यानंतर एकदा नजरेला घे. तुझी आई कामातून थकलेली आई तुला ज्ञानेश्वरी वाचताना, थकलेला ड्युटीवरून आलेला तुझा बाप तुला ज्ञानेश्वरी वाचताना बघेन ना. तुझा बाप देवाकडे एकांतात जाऊन प्रार्थना करेल, देवा ज्ञानोबाऱ्यांची सेवा करणारी ही शिकलेली माझी पोरगी, क्वालिफाईड झालेली माझी पोरगी, सुशिक्षित समाजातली माझी लेक, कॉलेज जीवन जगणारी माझी लेक ज्ञानेश्वरी वाचते रे देवा, माझ्या पोरीचा सांभाळ कर. प्रार्थना करेल आपल्या बाप देवाकडे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस न्यावा, नाम घेता हरले पाप, हरले पाप, ज्ञानदेव माय बाप, ज्ञानदेव माय बाप, माय बाप. संत आपले माय बाप आहे. इंद्रायणीचं स्नान करून सरळ माऊलींच्या मंदिरातच जावं आणि त्यांना सांगावं, माऊली मी आलोय. का सांगावं त्यांना? आपल्याशिवाय ज्ञानोबाऱ्यांना आळंदीत कोण आहे हो दुसरं? कोण आहे? कोणी नाही महाराज साधकाशिवाय ज्ञानोबाऱ्यांना आळंदी. ज्ञानोबाऱ्यांची समाधी अशी गदगद हसते साधक ज्ञानोबाऱ्यांकडे गेला की. ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा, तुकोबारीच्या गाथ्याचं पारायण करणारा, ज्ञानोबा तुकाराम भजन करणारा, संस्थेत गुरुवाऱ्यांची सेवा करणारा, पखवाजाची सेवा करणारा, गाणारा, टाळाची सेवा करणारा, ज्ञानोबाऱ्या म्हणता आला रे ये ये, असं जवळ घेतात ज्ञानोबाऱ्या आपल्याला. एकदा प्रेमाची मिठीच मारून घ्यायची असेल तर ज्ञानोबारींची मारून घ्या. सगळ्या स्वार्थाच्या मिठ्या आहे जगात, या जगात एकच कोडी मिठी आहे, ती माझ्या ज्ञानोबारींची.
माझ्या मुक्ताबाईची. जगाच्या मालकालाही मिठी मारावी वाटली. हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा एकदा पापी लोकांचं पाप धुता 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 लोकांच्या गरजा भागविता भागविता थकला. आणि लेकरू जसं रडतं ना तसं श्री पंढरीनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या. जगाचा मालक कारण कारण करुणावरून आलंय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवान परमात्मा रडायला लागला. आणि तो मुक्ताबाईंनी पाहला. रडणाऱ्या देवाला पाहिलं. ज्ञानोबांना दाखवलं, माऊली बघा ना भगवंत रडत आहे. ज्ञानोबांनी विचारलं, देवा काय झालं तुम्हाला? जसं लेकरू सांगताना आईला, आई मला भूक लागली ग, तसं भगवंत सांगायला लागले ज्ञानोबाऱ्यांना, मला भूक लागली माऊली, भूक लागली, या या माझ्याजवळ या. तुम्ही देता मला काही, तुम्हाला द्यायला माझ्याकडे नाहीये. मग मी द्यायला सांगतो. कोणाला? माझ्या मुक्ताईला. माय झाली, प्रेमाचा पदर बाजूरा केला आणि आपल्या कासेला जगाच्या मालकाला लावलं. महाराज प्रमाण आहे त्याचं. पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, ताईने पाजिला पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला पांडुरंग पिसा याची लागी झाला, 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 मुक्ताईने पाजिला प्रेम मुक्ताईने पाजिला पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, प्रेम पाना. तृप्त केलं जगाच्या मालकाला. काय सामर्थ्य व संतांचं. मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. कोणाला? पांडुरंग पिसा ही सावडी मूर्ती माझ्या मुक्ताईच्या पाण्याने तृप्त झाली. काय साम्राज्य आहे संतांचं. किस गली मी गलबाला कुठं काढलं तुमचं माझं सुख. आपली काय भूक आहे गो सामान्य. संतांनी आपल्याकडे पाहिलं तरी आयुष्यभराची भूक तृप्त होऊन जाईल. तृप्त ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. आयुष्यात कधी भूक नाही लागत. एकदा संतांनी आपली तृप्तता केली की ही काय भूक आहे. गाडीची भूक, बंगल्याची भूक, पदाची भूक, हे चिल्लर भूक आहेत, सामान्य भूक आहेत. एकदा क्षुधा भूक कायम निवृत्त व्हावी असं जर वाटत असेल तर संतांकडे चलावं. माझी ती झाली का? कारण मी रेड्याला पाहिलं आणि त्या भिंतीला पाहिलं. जिचा चालण्याचा संबंध नाही. मुक्ताबाईने सांगितलं, ज्ञानदादा
अरे मोठा स्वागत येत असेल आणि त्याच्या स्वागताला जावं लागत असेल तर जिच्यावर बसलोय तिला चल म्हणा. म्हणता बरोबर मातीचे कण एकत्रित आलेली भिंत सुद्धा चालायला लागली. निर्जीव चालविली भिंती म्हणून संदेह गमला. निळोबारे प्रेमापोटी म्हणतात, सांगा देव का न होती? ते देव का असू शकत नाही? प्रत्यक्ष देव आहेत. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचितकला. प्रत्यक्ष देव आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. निवृत्ती संतहा सोपान महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे. म्हणून संदेह गमला. 5 मिनिटामध्ये सेवेला विराम देऊ. 2 चरणाचा राहिलेला भाव सांगतो, सेवा संपवतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. विठोबा कुमाई. मी आपल्याला सांगतोय ते देव का असू शकत नाही? निळोबारे म्हटले, सांगा देव का न होती? आता मात्र निळोबाऱ्याने आपला मोर्चा तुकोबाऱ्यांकडे वळवला. तुकोबाऱ्यांचं चरित्र सांगत असताना निळोबारे असं म्हणतात, मी पाहिलंय परिचिती. ज्यावेळेला देहू क्षेत्रामध्ये तुम्हाला जवळ आहे, तुकोबाऱ्यांच्या वाणीचा प्रचंड विरोध होत होता महाराज. माणसाच्या प्रगतीचा टप्पा आला, नाव व्हायला लागलं, समाज मानायला लागला की माणसं आपल्याला आडवी येतात. जगाचा नियम आहे तो. तुमचं माझं जाऊ द्या, तुकोबाऱ्यांना हे भोगावं लागलं. तुकोबाऱ्यांना सगळं इतकी मंजूळ वाणी पण लोकांना ऐकू नव्हती वाटत महाराज. महाराजांची अवस्था अशी झाली, बहिर्दिशेला गेल्यावर सुद्धा महाराज अभंगच गायचे. अभंग म्हणता इथं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. काय करू, मला आता भान नाही हो राहिलं, मला आता कळत नाही. नाटकं करू नका तुकोबारे. तुमच्या बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आल्या. तुम्ही बहिर्दिशेला गेल्यावर देवाचं नाव घेता, आम्हाला ते सहन होत नाही. तुम्ही जगाला मूर्ख बनवू शकतात, आम्हाला नाही. आम्ही पंडित आहे. तात्कालीन पंडितांनी मीटिंग घेतली आणि तुकोबाऱ्यांना बोलावलं. एका काळात, कठीण दुष्काळात, तुकोबाऱ्यांच्या घरचं अन्न खाल्लेली माणसं वरती बसली आणि ताळपत्रीवर तुकोबाऱ्यांना बसवलं. आपली चिपडी बाजूला ठेवली आणि भजनाचा विना, फुटलेला विना तुकोबाऱ्यांनी मांडीवर एका बाजूला धरलेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाहता हे नजरेला घ्या तुमच्या उदाहरण बघा. ती गावकी बघते तुकोबाऱ्यांकडे. महाराज अभंग गाता म्हटले, गातो. बहिर्दिशेला येतो तोंडात, आता काय करू त्याला. तुमच्याच वाणीतून येतं का? हो, वाणी माझी आहे. मग येतं कसं काय म्हणता? त्याचं कारण असं आहे. तुकोबारे म्हटले, साळुंकी मंजूळ बोलत से वाणी, शिकविता धनी वेगळाची. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाच्या त्याची. मी नाही बोलत हो, मला तो बोलवतो. बरं बरं, मग तुमच्या त्याला सांगा इथून मला बोलू नको म्हणा. आता खबरदार, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. ही आज्ञा आहे गावकीच्या मीटिंगची. हात जोडले तुकोबाऱ्यांनी. बरोबर, तुम्ही बोलले, देव बोलला. राहू द्या बाबा, नाही बोलणार. प्रामाणिकता इतकी होती जीवनात, तेवढा आदेश मानून निघाले तुकोबारे. पण ताळपत्री सोडायच्या अगोदर पुन्हा माघारी फिरले महाराज. मी आता काही बोलणार नाही, पण अगोदर जे बोललोय ते घरी खूप तयार झालंय हो. त्याचं काय करू? हा हा हा, इकडे आणा ते.
सगळं इंद्रायणीत बुडून टाकायचं स्वतःच्या हातानं. महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. अनेक दुष्काळ पचवलेले तुकोबर आज रडताय तुमच्या माझ्या करता. कारण ते अभंग तुमचा माझा कैवार घेणारे होते, तारणारे होते. दुष्काळात पत्नी मेली, तुकोबरांच्या डोळ्यात कधी पाणी नाही, पण आज महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे. पोरग मेलो संतू नावाचं दुष्काळात, पचवलं महाराजांनी ते. दावणीचा बैल मेला, पचवलं. शेतकऱ्याच्या दावणीचा बैल मरण अशुभ आहे. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्रीक अन्न करिता मेली, श्रीक अन्न करिता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्रीक करिता मेली, श्रीक अन्न करिता मेली. सगळं संपलं होतं, आटलं होतं सगळं, तरी तुकोबर आहे. जाऊ बा आता काय, पण पाणी तरळतंय आज. का? अभंग बुडवायची वेळ आली. घरी गेले, सगळ्या वयात बांधायला सुरुवात केली महाराज. गंगाधर मवाळ, बहिणाबाई शिवरकर तुकोबऱ्यांना म्हणता, राहू द्या तुकोबर आहे, लोकांचं कुठं ऐकता, राहू द्या. गावकीचं वचन आहे, शब्द आहे. कधी न तुकोबऱ्यांच्या मध्ये बोलणारे जिजाबाई महाराजांना म्हणता, मालक लेकरांना आवडतो होते, राहू द्या ना. प्रपंच जसा बुडवला तसा परमार्थही बुडवता, राहू द्या मालक. जिजे वचना फिरती अधम जन, दिलेला शब्द जी माणसं बदलवतात ते अधम आहे. मी नाही ग तसा, हे सारं बुडवावंच लागेल. पांडुरंगा, काय महाराजांचं चरित्र आहे. महाराज शतक निघून गेली, पण तुकोबऱ्यांना झालेला त्रास आजही वारकऱ्याला झालेला त्रास वाटतो. कारण तुकोबऱ्यांचे अनन्य साधारण उपकार आहे तुमच्या माझ्यावर. असं आहे. बांधल्या बुवा तुकोबरा जिजाईला म्हणतात, जिजे उचलून दे ना. कृश झालेलं शरीर होतं, पोटात अन्न नाही, उचलता येत नाही. उचलायचं तर जिजाई म्हटली. जिजाबाईला वाटलं काही राहिल्या वया तर आपण लपून तरी ठेवू, लेकरं असतील. पण तुकोबरांनी सगळं जवळ घेतलं. महाराज इंद्रायणीत गेले, गुडघे एवढ्या, मांडी एवढ्या. मी हे चरित्र एवढ्या करता सांगतोय की मी आज इंद्रायणीच्या तीरावर आहे. ऐका, छातड्या एवढ्या पाण्यात गेले, सार बुडवलं. बाहेर आले, ढाय मोकळून आकाशाकडे पाहत रडताय. शिळेवर बसून तुकोबरांनी उपोषण मांडलं. देवा तुझा माझा कार वैरकार, देवा तुझा माझा कार वैरागार. दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, बळे बांधुनी देसी काळाती,
बळे बांधोनी देसी काळाती बळे बांधोनी देसी काळाती कौरवी पांचाळी सभे माझी आणली. हे सगळे दिसतात रे तुला, मी का नाही दिसत? कीर्तन संपलंय, घरी जायची तयारी करा. माझा भाव आहे का तुकोबरांचा, 14 दिवसाचं उपोषण मोडायला मंगल वेळेत जगाचा मालक आला. तुकोबरांची विणा वाजवतो. आलो बरं का तुकोबरा आहे. होता कुठं रे बाबा, दिवस किती गेले. तुमचेच अभंग घेऊन उभा होतो इंद्रायणीत. मग वेळ का केला देवा? वेळ एवढ्या करता लागला तुकोबरा आहे. हे आपल्या नजरेला इथून दिसते ती वाहणारी इंद्रायणी आहे ना, त्या इंद्रायणीनं माझा हात धरला हो. कोण म्हणतंय? देव म्हणताय. ती इंद्रायणी मला म्हटली, देवा हे सगळे अभंग या इंद्रायणीच्या परिसरातच झाले, देहूच्याच परिसरात झाले, आळंदीच्याच परिसरात झाले, पण कधी एकत्रित तुकोबरांच्या गाथेचं पारायण करायची संधी नाही मिळाली रे देवा. ती इंद्रायणी म्हटली, एकदा तुकोबराच्या गाथेचं पारायण करू दे. तिनं हात धरला हो, सोडायला तयार नव्हती. मी म्हटलं, बाई तू पारायण कर, पण तुझं पान पलटायला मी इथं स्वतः थांबतो, कारण माझा बाबा उपोषणाला बसलाय तिथं. पारायण पूर्ण झालं, लगेच आलो. म्हणजे माझ्या वयात जशाच्या तशा आहे. थेंब लागला नाही तुकोबरा पाण्याचा, आणि जो थेंब पाण्याचा स्पर्श होत नाही तो भाग निळोबारे आपल्या शब्दात व्यक्त करतात. कोरडी कागद उदकी लागोनी दी बुंद, थेंब लागू देत नाही पाण्याचा. इतकं ज्या महिमान संतांचे. सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती. अशा पवित्र संतांच्या दिशेनं आमचं जीवन घेऊन जा बाबा, ही प्रेमळ अपेक्षा निळोबारे व्यक्त करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. निळा मने बरा, निळा मने बरा, निळा मने बरा, निळा मने बरा, निळा म्हणे बरा, निळा म्हणे बरा, निळा म्हणे बरा, निळा म्हणे बरा, निळा मने बरा, निळा मने बरा, निळा मने बरा, निळा मने बरा, निळा म्हणे बरा, निळा म्हणे बरावा, निळा म्हणे बरावा, निळा म्हणे बरावा. संता पाय थारा, द्यावा संता पाय थारा, सांग देव कान होती, सांग देव कान होती. द्यावा संता पाय थारा, द्यावा संता पाय थारा, कार देव आन होजे, सांगा देव आन होजे. निर्जीव झाले विली भिरती, आ
चालविले व्यंते निरज निरजवा चालविले व्यंते निरजीवा चालविले व्यंते निरजीव चालविले निर्जीव चालविले भेटे निरजीव चाले निरजीव चाले सांगा देव काम होती सांगा देव मन निळामणी बरा द्यावा संतापाई थारा सांगात देव कान होती निर्जीव चालविली भिंती. झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. बोलण्यात गाईत प्रमाणात एखादी चूक असेल क्षमा करा. बरं वाटलं त्याचा स्वीकार करा. नाही आवडलं तो माझ्या बुद्धीचा दोष. वेळ